दादा दादा दीप मला आधी कळलं पाहिजे नक्की काय झालंय ते. पोलीस नक्की कोणाला घेऊन गेलेत? हा हे बघा, उगीच आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका. मी तुम्हाला आधीच सांगितलंय की आमची खात्री आहे की गुन्हेगार याच घरातला आहे म्हणून. त्यामुळे उगाच तुमचा आणि आमचा वेळ वाया घालवण्यापेक्षा स्पष्टपणे सांगा, गाडी कोण चालवत होतं? साहेब, गाडी मी चालवत होतो. मग इतकं काय चोर पोलीस खेळत होता? हा? अरे आम्ही इथे आल्याबरोबर आम्हाला कळलं होतं गुन्हेगार कोण आहे ते. दादव, बेडा घाला याला. साहेब ऐका ना, साहेब ऐकून घ्या ना आमचं. म्हणजे मी तुम्हाला सांगते. हो, तुम्ही शांत बसा. पांडू मामा, तुम्ही नका काळजी करून, मी दादाशी बोलते. आपण खरंच मार्ग काढूयात ना. माझा विश्वास आहे तुमच्यावर. साहेब, तुम्ही तुमची आणि साहेबांची काळजी घ्या. स्वरा दादा, काळजी घ्या. बस झालं आता. चला जाधव, चला लवकर बसा गाडीत. पांडू मामा, बिचाराला का त्रास आपल्यामुळे. आता तुला माहिती आहे ना, तो एकटाच कमवतो त्याच्या घरी, आणि त्याने आपल्यासाठी स्वतःचा बळी दिलेला मला नाही चालणार. दादा. दीप, दीप, दीप. दादा दादा दारुगड, मला बोलायचं तुझ्याशी. दादा दादा यार, असं काय करतोय? दरवाजा उघड ना. आत्याचा फोन. बाबा. काही म्हणा, बँगलोरच्या मीटिंगमध्ये जे आज प्रेझेंटेशन दिलं ना तुम्ही साहेब, त्यामुळे सगळा विषयच क्लिअर झाला बघा. नाही नाही, तुम्ही माझं कौतुक करताय खरं, पण याचं सगळं श्रेय माझ्या मोठ्या मुलाकडे, स्वराजकडे जातं. आजचं हे प्रेझेंटेशन देण्याची कल्पनासुद्धा त्याचीच होती. त्यांनी माझ्या मागे लागून माझ्याकडनं एक करवून घेतलं. तुमच्या व्यवसायाची जबाबदारी त्याच्यावर सोपवल्यापासून मी अक्षरशः निश्चिंत झालो आहे. बाबा. हो. अरे हां, तुमची ओळख करून देतो. हा माझा धाकटा मुलगा विराज. हा प्राध्यापक आहे, आणि याचा आजपर्यंतचा रेकॉर्ड असा आहे की याच्या विषयात आजपर्यंत कोणी नापास झालेलं नाही. तो तयारीच तशी करून घेतो. अरे वा साहेब, तुम्ही खूप नशीबवान आहात. तुमची दोन्ही मुलं कर्तृत्ववान आहेत. खरं आहे, मुलं असावी तर अशी. साहेब, तुमचा तिसरा मुलगा म्हणजे? मला जरा उशीर होतोय, निघतो मी. चल विराज. आत्या. हा हा हा, हॅलो आत्या, बोल ना. विराज, निघालात का तुम्ही? साधारण किती वेळ लागेल घरी यायला? अगं 15 मिनिटात पोहोचू आम्ही. हां ठीक आहे, बाय. अरे हो, पांडू कुठे गेला? तू कसा आलास मला घ्यायला? ते आत्याने पाठवलं ना मला. का? अहो ते पांडू मामांना पोलिसांनी अटक केली ना. काय? तुला कळतंय का? प्लीज दार उघड नाही यार दादा. दीप. दा- दार उघडत नाहीये का? हा, म्हणजे दार उघडत नाही आहे. स्वराज, दादा स्वराज दार उघड. दादा दादा, दरवाजा उघड ना. स्वराज दार उघड. दादा, आत्या आली आहे. ऐकलंस का? दादा. दीप, आतनं त्याचा आवाज नाही येते. आत्या. ठीक असेल तो, त्यांनी काही करून नसेल आत्या बघितलं. प्लीज तू शांत हो. हे कशी शांत हो? स्वभाव माहिती ना तुला त्याचा कसा आहे. हा, लहान सहान गोष्टी मनाला लावून घेतो, मन मोकळेपणाने कधी बोलतच नाही. मला भीती वाटायला लागली, मला टेन्शन यायला लागलंय. दीप, काय करून त्याला खोलीच्या बाहेर काढलं पाहिजे. प्लीज त्याला खोलीच्या बाहेर काढ. तू शांत हो प्लीज. मी करतो काहीतरी. दादा स्वराज, दादा स्वराज दार उघड.
सेटलमेंट किती पैसे देत आहेत ते? 15-20 लाख तर सहज देतील. बस इतकेच? म्हणजे 3 बहिणींना सांभाळून अख्खं कुटुंब चालवणाऱ्या जीवाची किंमत एवढीच? इतकं स्वस्त आहे आमचं आयुष्य? काय आहे ना, श्रीमंत माणसांनी कशाही गाड्या चालवायच्या, कितीही माणसं मारायची. गरिबांचं काय, ते बिचारे असतात, 4 पैसे फेकले की गप होतात, हो ना? पण एक गोष्ट लक्षात ठेवा साहेब, गरीब माणसांकडे पैसा नसला तरी स्वाभिमान असतो, आणि तो स्वाभिमान जगातला कुठलाही श्रीमंत व्यक्ती पैशांनी विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे तुमचे पैसे तुमच्याकडेच ठेवा. आम्हाला नकोत पैसे, आम्हाला न्याय हवाय. आणि आता तर जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही ना, तोपर्यंत आम्ही कुणीच इथून हलणार नाही. कळू दे त्यांना गरीब माणसाच्या स्वाभिमानाची किंमत काय असते ते. हा बरोबर बोलते ज्योती. ए अरे ए आत काय करता? या बाहेर, कोणी हालायचं नाही इकडून. या या. अरे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. सामान्य माणसाला न्याय मिळालाच पाहिजे. आमच्या मित्राला न्याय मिळालाच पाहिजे. अरे गरिबांना न्याय मिळालाच पाहिजे. गरिबाच्या जीवाची काय किंमत आहे का नाही? अरे अटक करा, अटक करा, करा गुन्हेगाराला अटक करा. आमच्या मित्राला न्याय मिळालाच पाहिजे. आमच्या मित्राला न्याय मिळालाच पाहिजे. आमच्या मित्राला न्याय मिळालाच पाहिजे. आपण मी पुरुषोत्तम गायकवाड. माझ्या ड्रायव्हरला अटक केली तू? हे बघा साहेब, तुमच्या ड्रायव्हरने दोघांना उडवलंय. त्यातला एक जण मेलाय आणि एक जण सिरियस आहे. त्याचे हे सगळे मित्र आणि बहीण इथे दंगा करतायत. तुमच्या ड्रायव्हरलाही आतमध्ये त्यांनी खूप मारलंय. आम्ही त्यांना खूप कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, पण ते अजिबात ऐकत नाहीयेत. हे दुकानाचे मालक पुरुषोत्तम गायकवाड. नमस्कार. अच्छा, नमस्कार काका. नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे तुम्ही आहात का? कधी आहे लग्न? आता 3-4 दिवसावरच आलंय. वा. काका, ही माझी मोठी बहीण, हिचं लग्न आहे. तुम्ही त्या साडीच्या दुकानाचे मालक आहात ना? हो. माझ्या भावावर गाडी चालवली तुमच्या माणसाने. तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा तुम्ही चांगला माणूस वाटला होतात. पण शेवटी सगळी श्रीमंत माणसं ही एकसारखी असतात. वरवर चांगुलपणा दाखवायचा, प्रेम दाखवायचं, पण मग स्वतःच्या कुटुंबावर आलं की खरे रंग दाखवायचे. आम्हा सगळ्यांना माहितीये की ऍक्सिडेंट तुमच्याच घरातल्या एका माणसाने केलाय. पण तुम्ही ड्रायव्हरचा बळी देताय का? तो गरीब आहे म्हणून?